सकाळी उठल्यावर गरम पाण्यामध्ये 1 चमचा गाईचं तूप घालून त्याचं सेवन आपण करायचं. सो एक दिवस आपण हे करू शकतो. सो दुसऱ्या दिवशी आपण काय करायचं, तर त्या दिवशी आपण पुदिना आहे, तुळस आहे, काकडी आहे, हे पाण्यात रात्री भिजत घालून ठेवायचं आणि सकाळी उठल्यावर ते पाणी प्यायचं. दिवसभर ते पाणी प्यायल्याने आपल्याला अल्कलाईन वॉटर मिळतं. म्हणजे काय होतं, आपल्या शरीरातली pH व्हॅल्यू जी आहे ती मेंटेन राहण्यासाठी, की कारण काय त्वचेचं काम काय आहे, टेम्परेचर मेंटेन ठेवणं, सो किंवा हायड्रेशन मेंटेन ठेवणं. सो त्याच्यासाठी आपल्या पोटातला pH व्हॅल्यू पण नीट राहणं गरजेचं आहे. सो त्याच्यासाठी आपण अल्कलाईन्स वॉटर घेऊ शकतो. आता जसं तुम्ही म्हणालात जिरं वॉटर का प्यायचं, तर सूज आलेली असेल शरीरामध्ये कुठे, तर ती जाण्यासाठी सुद्धा जिरा वॉटर काम करतो. सो आपण पहिले असं नाही ठरवायचं की हे एकच पाणी मी 6च्या 6 7 दिवस तेच पिणार आहे. असं न करता आपण एक अल्टरनेट डेज ठरवून त्याप्रमाणे सुद्धा आपण जे पाणी आपल्याला योग्य आहे त्या पाण्याचं आपण सेवन करू शकतो.